नमस्कार मित्रांनो, मी तुमचं मनापासून स्वागत करतो आजच्या या पॉडकास्टमध्ये. आजचा आपला जो विषय आहे तो आहे ज्योतिषशास्त्र. ठीक आहे. ज्योतिषशास्त्र हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तो संबंधित असतो ग्रहांसोबत, नक्षत्रासोबत आणि आपल्या जीवनासोबत. तर आज आपल्यासोबत आहे वेदिक एक्सपर्ट, KP एक्सपर्ट आणि मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी एक्सपर्ट डॉक्टर अमोल सर. सर नमस्कार. सर, आता खूप ही जी जनरेशन आहे त्यांचा जो कल असतो किंवा इंटरेस्ट असतो हे असतो मेडिकल, त्याच्यानंतर डाटा फाइंडिंग वगैरे याच्यासाठी. तुमचा हा कल ज्योतिषशास्त्राकडे कसा वळला? मी डॉक्टर आहे, पण मला पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता ज्योतिषशास्त्रामध्ये. अच्छा. माझं त्यावेळेस अवांतर वाचन चालू होतं, पण त्यानंतर मग मी मास्टर्स केलं ज्योतिषशास्त्रामध्ये. मी वेदिक एक्सपर्ट आहे, वेदिक ज्योतिषशास्त्र एक्सपर्ट, KP ज्योतिषशास्त्र एक्सपर्ट, आणि आता रिसेंटली मी स्पेशलायझेशन केलं आहे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी. तर याच्या अनुषंगाने की इंटरेस्ट असल्यामुळे आणि आवड निर्माण झाल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळालो. तुम्ही सांगू शकतात का की वैदिक शास्त्र काय आहे, त्याच्यानंतर KP काय आहे आणि मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी हे काय आहे? हो, नक्कीच. वैदिक ज्योतिषशास्त्र जे आहे ना, ते आपले एन्शंट जे ज्योतिषशास्त्र आहे, जे पाराशर ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे, त्याला आपण बृहत पाराशर म्हणतो. अच्छा. तो मेन ग्रंथ आहे, म्हणजे अच्छा. वैदिक ज्योतिषशास्त्र. याला 5,000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि ते ऑथेंटिक आहे. KP ज्योतिषशास्त्र जे आहे, KP मध्ये कृष्णमूर्ती सरांनी हे इन्व्हेंट केलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये फॉर्म्युले आहे, त्याच्यामध्ये ॲक्युरेसी आहे, आणि KP मध्ये आपण नक्षत्रांचा विचार करतो. अच्छा. जसं आपण वेदिकमध्ये त्या राशीच्या जो स्वामी असतो त्याचा विचार करतो, आपण KP मध्ये नक्षत्राचा विचार करून नक्षत्राच्या जो ग्रह आहे अच्छा. त्याच्यावरून आपण रिझल्ट डिफाईन करतो. तर KP ॲक्युरेसीच्या बाबतीत वेदिकपेक्षा थोडंसं वरचढ आहे. अच्छा. आणि तुम्ही म्हटलं की मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी ही काय कन्सेप्ट आहे? मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी जे आहे हे तसंच पाराशर ऋषींनी पण सांगितलं होतं की प्रत्येक अवयवाचा संबंध हा ग्रहाशी आणि पर्टिक्युलर राशीशी असतो. शरीराचे जे एक अवयव आहे ते विभागून दिलेले आहे की ग्रहांसाठी पण आणि राशींसाठी. कुंडलीमध्ये 12 घरं असतात. ओके. ठळक सांगतो तुला, कुंडलीमध्ये 12 घर असतात. त्या प्रत्येक घरामध्ये एक राशी बसलेली असते. ओके. आणि प्रत्येक राशीचा एक स्वामी असतो. त्यानुसार ते अवयव पण तसे डिवाइड किंवा रिप्रेझेंट करते प्रत्येक राशी, प्रत्येक ग्रह असं. अच्छा. आता जसं तुम्ही सांगितलं, आता मला असं वाटतं की तुम्हाला चांगला अनुभव असणार याविषयी. तर मला एक सांगू शकतात का, तुम्ही जसं अवयव आणि ग्रह हे सांगितले, तर याचं काही एक्झाम्पल वगैरे एखादा केस स्टडी वगैरे जे तुम्ही केलं असेल ते सांगू शकतात का आम्हाला? हो, आपण केस स्टडी म्हणण्यापेक्षा आपण एक चर्चा म्हणू शकतो याला. केस स्टडी मी तुला एक पुढं सांगेलच आपल्या ओघाओघात. पण जसं मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण एक अवयव पाहतो. अच्छा. किंवा आता तू पण प्रॅक्टिस करतो, पेशंट्स पाहतो. आपण पेशंट ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस आपण काही पेशंट असे असतात की ज्यांच्यात आपण फुल ट्रीटमेंट देतो. अच्छा. आपला 100% देतो आपण, पण रिझल्ट आपल्याला जेवढा एक्सपेक्टेड आहे तेवढं येत नाही. हां, बरोबर. किंवा कधी कधी रिझल्टच भेटत नाही. ओके. पण अशा वेळेस का रिझल्ट नाही भेटला हे आपण सांगू नाही शकत. ओके. तर अशा वेळेस आपण जर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा जर रेफरन्स घेतला तर निश्चितच आपल्याला त्याच्यात क्ल्यू मिळतो ओके. की कशामुळे त्याला रिझल्ट नाही आला. अच्छा. याच्या जास्त केसेस जे आहे ना त्या आपण प्रेग्नन्सीमध्ये किंवा ज्यांना लग्न झाल्यानंतर 8-10 वर्ष झाले, मूल नाही आहे, अच्छा. IVF चे रिझल्ट येत नाही, ओके ओके ओके. अशा केसेसमध्ये आपण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा रेफरन्स घेऊ शकतो, ओपिनियन घेऊ शकतो. अशा वेळेस काय होतं आहे की सगळे प्रयत्न केले जातात नॅचरल प्रेग्नन्सीसाठी, पण प्रेग्नन्सी राहत नाही. त्यानंतर IVF चे पण प्रयत्न होतात, पण प्रेग्नन्सी राहत नाही. रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात, तरी पण प्रेग्नन्सी राहत नाही. अशा वेळेस आपल्याला रिझन माहीत नाही होत. तर अशा वेळेस जर आपण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा जर रेफरन्स घेतला तर निश्चितच आपल्याला त्याच्यातून उत्तर सापडतं. अच्छा. तर मग सर हे जे ज्योतिषशास्त्र आहे तर ते आपल्या जीवनासोबत संबंधित आहे का? जसं की आपलं करिअर निवडणं झालं, त्याच्यानंतर मग इतर ज्या गोष्टी आपण करतो हो, त्याच्या निगडीत असतो का तो? निश्चितच. म्हणजे आपण जर वेदिकपेक्षा ना KP चा जर वापर केला, KP ॲस्ट्रॉलॉजीचा, तर निश्चितच तुम्हाला एक पर्टिक्युलर डेट मिळू शकते. KPचा आपण वापर करतो कुठं?
की तुम्हाला जिथं पर्टिक्युलर डेट काढायची, अच्छा. जसं लग्नाची, लग्न कधी होणार आहे नाही होणार आहे, ओके. त्यानंतर करिअर कोणतं निवडावं, अच्छा. पैसा कुठून येणार आहे, कधी येणार आहे, तुम्हाला हर्डल्स कोणते येणार आहे, अडचणी काय येणार आहे, त्यानंतर त्या अडचणी कधी दूर होणार आहे, ओके. तुम्हाला प्रोफेशन कोणतं पाहिजे, कोणत्या प्रोफेशनमधून पैसा मिळतो, या बऱ्याचशा गोष्टी आपण केपी मधून शोधून काढू शकतो. आणि ह्या आपण प्री प्लॅन करून पण डिसाईड करता येतात आपल्याला. अच्छा. जर आपण कुंडली अनालाइज केलं तर ह्या प्रत्येक गोष्टींचा आपल्याला एक एक पिरियड कळतो. अच्छा. सर आता जसं तुम्ही सांगितलं की आपण कन्सल्टेशन करू शकतो, तर आजकालचा जो युग आहे त्याच्यातले जे आई वडील आणि मुलं सुद्धा हे करिअरच्या बाबतीत गोंधळून जातात. येस, यावर तुमचा काय विचार? नक्कीच. कारण की जे आता 12वी सायन्सचे मुलं आहेत हा. ते 100% सगळेजण नीट देतील किंवा JEE. हो, याच्यात दुसरा कोणी ऑप्शनच नाही. 100 पैकी 100 मुलं देणारच. हो. पण 100 पैकी 100 लागतात का? नाही लागत. मग जे नाही लागत ते डिसअपॉइंट होतं. ओके. त्यावेळेस काय करायला पाहिजे, त्यावेळेस पॅरेंट्सकडे पण उत्तर नसतं आणि अर्थात विद्यार्थ्याकडे तर उत्तर नसतं. बरोबर. हो, जे लागत नाही ते फोर्सफुली आपण त्याच्यात टाकलेले असतात. बरोबर. अशा वेळेस जर पॅरेंट्सनी आधी कन्सल्टेशन घेतलं किंवा ओपिनियन घेतलं ॲस्ट्रॉलॉजीचं, अच्छा. तर निश्चितच त्या मुलाची, त्या विद्यार्थ्याची, त्या पाल्याची आपण एक व्यवसायाची दिशा किंवा शिक्षणाची दिशा ठरवू शकतो. अच्छा. कारण की काही काही विद्यार्थी हे व्यवसायात, म्हणजे काही काही कुंडली ज्या असतात त्या व्यवसायात खूप चांगले असतात. ओके. त्यांना पूर्ण पैसा हा व्यवसायातून मिळतो. हम्म. पण मग ते ऑलरेडी ते फोर्सफुली त्या जॉबसाठी पुश केले जातात. ओके. अशा वेळेस ते म्हणजे एखादा मुलगा जर फोर्सफुली इंजिनिअरिंग करायला लावलं, त्यानंतर तो जॉब करतो, तो सॅटिस्फाईड नसतो, पण तो पॅरेंट्सच्या प्रेशरमुळे तो जॉब करतो. बरोबर. एक 8-10 वर्ष जॉब करतो, पण त्याला मनासारखं ते वाटत नाही. नंतर त्याला एक ऑपॉर्च्युनिटी ती बिझनेसची, मग तो बिझनेसमध्ये उतरतो आणि त्यानंतर तो सक्सेसफुल होतो. मग आपण त्यावेळेस चर्चा होती की 15 वर्ष त्यांनी जॉब केला आणि नंतर मग तो बिझनेसमध्ये आला आणि मग तो सक्सेसफुल झाला. अच्छा. पण त्याच मुलाची जर आधी कुंडली अनालिसिस केली असती तर आपल्याला त्याच्यातून कळालं असते की याचा जो इन्कम सोर्स आहे तो बिझनेसमधून आहे. अच्छा. मग तो आपण थोडासा आधी पण प्लॅन करू शकलो असतो. अच्छा. पण मी तुझ्या माध्यमातून हे सांगू शकतो की आपण कोणतीही कुंडली चेंज करू शकत नाही. ओके. कुंडली हा तुमचा एक ब्ल्यू प्रिंट आहे पूर्ण लाईफची. अच्छा. ती एकदा फिक्स झाली ती फिक्स झाली. मग आपण तो आधी कसा आणणार, तर प्रत्येक गोष्टीचे योग हे कंटिन्यू चालू असतात. अच्छा. पैसे येण्याचे योग हे कंटिन्यू चालू असतात. तुम्हाला फक्त ते पिक करता आले पाहिजे. सर तुम्ही आता प्रोफेशन बद्दल सांगितलं. येस सर, मग आता पैसा जो असतो सगळ्यांच्या लाईफमध्ये पैसाच इम्पॉर्टंट आहे. मग तो कसा मिळवायचा, काय मिळवायचा, याबद्दलही ज्योतिषशास्त्रामध्ये काही वर्णन आहे का, किंवा आमच्या कुंडलीमध्ये किंवा प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये असतं का हे लिहिलेलं वगैरे? हां, निश्चितच. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये पैसा हा ऑलरेडी प्रीडिफाईंड असतो. अच्छा. पैसा किती आहे प्रत्येक कुंडलीमध्ये लिहिलेला असतो. त्या कुंडलीला तेवढाच पैसा भेटत असतो. कमी, मध्यम आणि अति. अच्छा. हे असे कुंडलीनुसार असतं. त्याला फक्त आपण थोडेसे अजून ट्रिक वापरून थोडंसं पुश करू शकतो, त्या पैशाला पण थोडंसं वाढवू शकतो, पण एक्सपांड खूप जास्त नाही करू शकतो आपण. ओके. म्हणजे एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर पैसा हा स्पेक्युलेशनमधून कळतोय की आपल्याला कळालं की याच्या कुंडलीमध्ये पैसा हा स्पेक्युलेशनमध्ये आहे. स्पेक्युलेशन म्हणजे सट्टा म्हणण्यापेक्षा आपण शेअर मार्केट. ओके. ओके. हां. तर शेअर मार्केटमधून एखाद्याला पैसा आहे, आपल्या कुंडलीत दिसतंय. ओके. पण मग तो काय करतो, तो घरातला पूर्ण पैसा उचलतो, शेअर मार्केटमध्ये टाकतो. ओके. दुसऱ्या दिवशी शेअर मार्केट पडतं, लॉस. हो. मग नंतर ॲस्ट्रॉलॉजीला दोष देतो. तसं न करता मग अशा वेळेस काय करायला पाहिजे, जर तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी सांगतोय की तुम्हाला स्पेक्युलेशनमधून पैसा, तुम्हाला शेअर मार्केटमधून पैसा, तर त्यांनी त्या शेअर मार्केटचं पूर्ण नॉलेज घ्यायला पाहिजे. ओके. तो त्याच्यातला एक्सपर्ट झाला पाहिजे आणि मग त्याने पैसा लावला पाहिजे. अच्छा. म्हणजे ज्याच्यातून पैसा आहे त्याचं तुम्ही पूर्ण 100% नॉलेज घेतलं पाहिजे. तुम्ही एक्सपर्ट व्हा त्याच्यात. एक्सपर्ट झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून पैसा आहे. तुम्हाला हार्डवर्कला कुठेही ऑप्शन नाही. ओके. हार्डवर्कला कुठेही शॉर्टकट्स नाही. हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की कन्सल्टेशन करावं. सर, मध्यंतरी काय व्हायचं की लोक जायचे ज्योतिषशास्त्राकडं, पण तेच त्यांना काय करायचे, कन्फ्यूज करून द्यायचे की तुम्ही हे नका करू, ते नका करू, तुमचं असं होईल तसं होईल. ह्या भ्रमाचं काय मतांतर आहे तुमच्याकडे?
म्हणजे सगळेच नाही करत तसं. अच्छा. काही काही इथिकल प्रॅक्टिस करणारे, काही काही नाही, म्हणजे बरेचसे इथिकल प्रॅक्टिस करणारे, काही काही तसे आहेत ओके. की आपण आता सध्या युट्यूबवर पण बरेच पाहतो रील्स, ते व्ह्युअरसाठी असतात ते, अच्छा. की ही गोष्ट करा, पैशाचा पाऊस पडेल. हां. तर मी बरं झालं तो हे विषय काढला. मी आपल्या व्ह्युअर्सला सांगू इच्छितो हं. की पैशाचा पाऊस पाडता येत नाही. ओके. असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर लवकरात लवकर तिथून निघा. तुमचे अच्छा. जे पैसे आहे ते सांभाळून ठेवा. अच्छा. त्याला व्यर्थ वाया घालू नका. पैशाचा पाऊस पाडता येत नसतो. प्रत्येक कुंडलीत पैसा हा फिक्स असतो. अच्छा. त्यामुळे अशा लोकांपासून थोडंसं दूर राहिलेलंच बरं आहे. बाकी इथिकल प्रॅक्टिस करणारे आहेत. काही काही मधल्या काळामध्ये काही काही लोक करायचे किंवा त्याला थोडंसं भोंदूचं स्वरूप आलं होतं अच्छा. ओके. हां. की मांगलिक दोष आहे, ही पूजा करा, हं. किंवा एवढे ₹1000 लागतील हां. तुम्हाला मांगलिक दोष दूर करायला. दूर करण्यासाठी. शनीची 7.5 आहे, तुम्हाला एवढ्या पूजा कराव्या लागतील, ओके. त्यानंतर तुम्हाला हा त्रास होईल. त्यामुळे लोकांच्या मनात पण ह्या गोष्टींची भीती बसलेली होती. ओके. पण ती त्या काळात होती. आता पण काही जण आहे, पण इथिकल प्रॅक्टिस केल्यामुळं ह्या प्रकार बरेचसे कमी झाले. सर आता तुम्ही चांगलाच एक विषय काढला, तो म्हणजे मांगलिक दोष. हं. कारण कुठेही गेलो आम्ही, एखादा व्यक्ती गेला तर सगळ्यात जास्त घाबरून देणारा शब्द म्हणजे मांगलिक. सर हा काय प्रकार आहे? मांगलिक दोष म्हणजे काय नक्की? मांगलिक दोष बद्दल जर सांगायचं ना तर आपल्याला 1 तास पण कमी पडेल, अरे बापरे. किंवा एक स्पेशल एपिसोड घ्यावा लागेल आपल्याला मांगलिक दोष बद्दल. अच्छा. मी तर थोडक्यात सांगतो तुला हां, चालेल. की मांगलिक दोष म्हणजे कुंडलीमध्ये मंगळ हा पर्टिक्युलर 1, 4, 7, 8, 12 या ठिकाणी जर मंगळ बसलेला असेल तर आपण ती कुंडली मांगलिक म्हणतो. अच्छा. पण ती मांगलिक कुंडली ही त्या व्यक्तीचा दोष नसून त्याच्यातली एनर्जी दर्शवते. अच्छा. ओके. बरोबर आहे. कारण की त्या कुंडलीमध्ये एनर्जी खूप जास्त असते. अच्छा. मंगळ जे या ठिकाणी बसतोय तो ती कुंडली हाय एनर्जेटिक असते. अच्छा. मग अशा कुंडलीला जर समोरचा पार्टनर जर मंगळचा भेटला तर ती एनर्जी कॉम्पेन्सेट होती. म्हणून तो अच्छा. म्हणून मंगळाला मंगळचा अच्छा. व्यक्ती म्हणून दिला आपण जातो. सांगतो की मांगलिक असेल तर मांगलिकच व्यक्ती शोधावा लग्नासाठी. हो. तर ती एनर्जी कॉम्पेन्सेट करण्यासाठी आपण ते तेवढा विचार होता. अच्छा. आणि तुला याच्यातला एक मजेशीर गोष्ट सांगतो. हं. पाराशर ऋषींनी ही मांगलिक दोष सांगितलेलाच नाही. हो. पाराशर होराशास्त्रामध्ये मांगलिक दोषच नाहीये. मग हे कधी उत्पन्न झालं? मग हे काय आहे रहस्य? हे नंतरच्या गुरुजींनी याच्यात ऍड केलेला आहे हा मंगल अच्छा, दोष. पण ओके. तो चांगल्या उद्देशाने केला होता ओके. की ही एनर्जी कॉम्पेन्सेट झाली पाहिजे. त्यांना त्यानंतर लक्षात आलं की मंगळ ह्या ठिकाणी बसल्यानंतर ह्या लोकांच्या स्वभावात, हं. रागामध्ये, अच्छा. फिजिकल वर्कमध्ये, वैवाहिक जीवनात एनर्जी खूप जास्त असते. ओके. तर ती एनर्जी कॉम्पेन्सेट करण्यासाठी त्यालाच मंगळाची व्यक्ती दिली तर ती कॉम्पेन्सेट होती. म्हणून तेवढ्या पुरताच हा मंगळ दोष काढला होता. अच्छा. ओके. म्हणजे ती जी एक भ्रम आहे की मांगलिक व्यक्तीसोबत लग्न जर झालं तर मृत्यू होईल किंवा हे होईल, हे काय आहे मग? नाही, असं काही होत नाही. अच्छा. ओके. फक्त ती एनर्जी कॉम्पेन्सेट नाही झाली तर थोडेफार इफेक्ट दिसत असेल बेबी. अँगर मध्ये इश्यू राहतात, अच्छा. ओके. फिजिकल वर्क मध्ये इश्यू राहतात. ओके. या गोष्टी थोड्याशा जाणवतात. म्हणजे इन द सेन्स मांगलिक दोष, मांगलिक एक चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. ओके. त्याला जो तेवढा हे केलं, इश्यू केलं तेवढा नाही करायला. तेवढं नाही. एक दुसरा एक पॉइंट होता शनिदेवाची 7.5. हे काय आहे सर? याच्यावर पण एक एपिसोड होतो. अरे बापरे. मग तुम्ही संक्षिप्त मध्ये सांगा आम्हाला. आपण एक एपिसोड बनवू शकतो याची. चालेल चालेल, नक्की आपण बनवूया. शनीची 7.5 जी आहे ती तुमच्या राशीला ज्या 7.5 येते त्यावेळेस शनी ती 7.5 वर्षाची असते, म्हणून त्याला 7.5 म्हणतात. अच्छा. ओके. शनी तुमच्या राशीच्या मागं पुढं अडीच वर्ष राहतो. अच्छा. मागच्या राशीत 2.5 वर्ष राहतो, तुमच्या राशीत 2.5 वर्ष राहतो, पुढच्या राशीत 2.5 वर्ष. म्हणून ती आजूबाजूला असल्यामुळे पूर्ण 7.5 वर्ष आपल्या राशीवर आपल्यावर इफेक्ट असतो. 7.5 जेवढं घाबरून टाकतात अच्छा. तेवढं ती भीतीदायक नाहीये. ओके. 7.5 म्हणजे तुमच्या कुंडलीची सर्व्हिसिंग आहे. ओके. तुमची सर्व्हिसिंग आहे. अच्छा. तुम्ही जे रुटीन चेंज केलंय किंवा तुम्ही जे डिसिप्लिन मध्ये राहत नाही ओके. ते डिसिप्लिन मध्ये आणण्यासाठी शनिदेव येतात आपल्या राशीमध्ये. अच्छा. तर ते येणं खूप चांगलं आहे. जर ती तुमच्या करिअरच्या काळात येते, पैसा कमवण्याच्या काळात येते, यंग एज मध्ये येते तर 7.5 इज गुड. 7.5 खरंच तुम्हाला लाभदायक आहे. कारण की ती तुम्हाला डिसिप्लिन लावते. पुढं तुम्हाला पैसे कसे कमवायचे ते शिकवते. तुमच्या शरीराला एक वळण लावते. अच्छा. जर तुम्ही त्या डिसिप्लिन मध्ये नसताल, तुम्ही जर लेट उठत असाल
आईवडिलांची रिस्पेक्ट करत नसताल, गुरूंची रिस्पेक्ट करत नसताल, तर शनिदेव तुम्हाला त्या 7.5 वर्षात सरळ करतात. ओके. आणि मग ते तुम्ही जर सरळ झाले तर शेवटच्या 2.5 वर्षात तुम्हाला त्याचे बेनिफिशियल इफेक्ट दिसतात. मग आपण म्हणतो की 7.5 जाता जाता फायदा करून गेली किंवा काहीतरी देऊन गेली, चांगलं चांगलं देऊन जाते. अच्छा. हां, पण जर तुम्ही जर ऑलरेडी डिसिप्लिनमध्ये आहे, तुम्ही ऑलरेडी हे सगळ्या गोष्टी पाळताय, तर 7.5 तुम्हाला लाभदायक आहे. ह्या ओके. काळामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. बऱ्याच जणांना बऱ्याच म्हणजे खूप जणांना याच्यातून 7.5 मधून पैसा भेटतो खूप. अच्छा. नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी येतात, चांगले जॉब्स लागतात, ओके. व्यवसाय चांगला चालतो. तर ते ऑलरेडी डिसिप्लिन असेल, ती सोल किंवा ती आत्मा जर पहिल्यापासून डिसिप्लिनमध्ये असेल तर त्याचे इफेक्ट खूप चांगले मिळतात. अच्छा, म्हणजे इन द सेन्स 7.5 ही चांगली गोष्ट हा, असते. तुमची गाडी जी लाईफची गाडी आहे हा. तिने अलाइनमेंट सोडलेली आहे, ती ओके. फक्त अलाइनमेंट करतात. ओके. ओके. लाईफची जी अलाइनमेंट आहे हा. शनिदेव करून देतात तुम्हाला. अच्छा. अच्छा. आणि ती दर 30 वर्षांनी तुमची परत एक सर्व्हिसिंग अलाइनमेंट होणार असते. अच्छा. अच्छा. म्हणजे मी सांगू शकतो की 7.5 ही चांगलीच गोष्ट आहे. 7.5 ही खूपच चांगली आहे. अच्छा. सर, आता हे दोन्ही गोष्टी झाल्या, मांगलिक दोष आणि 7.5. बट तिथे गेल्यानंतर, एखाद्या ज्योतिषशास्त्राकडे गेल्यानंतर ते सांगतात की तुम्ही हे रेमेडीज करा तर मग ह्या गोष्टी चांगल्या होतील. मग हे रेमेडीज म्हणजे काय? अच्छा, रेमेडीज की नाही आपण काही पार्ट मध्ये डिवाइड करतो. ज्यावेळेस आम्ही रेमेडीज देतो ना, म्हणजे माझी पद्धत सांगतो मी तुला. रेमेडीज देतो मी, पहिले जे आहे ना त्याचं रुटीन पाहतो काय, ओके. आणि रुटीन पासून मी सगळ्या रेमेडीज देतो. त्याची रुटीन चेंज करायची, मग नॅचरल रेमेडीज, मग मंत्र, जप, साधना, आणि मग शेवटचं जे आहे त्याला जर काही पूजा लागली तर ओके, शांती वगैरे असं आपण ह्या हिशोबाने सांगतो. पहिले जर 50% जे आहे ना तुमचं काम हे रुटीन मध्येच होऊन जातं. अच्छा. त्यानंतरचे जे आहे ते पर्टिक्युलर एक एक प्रॉब्लेमनुसार किंवा कुंडलीनुसार किंवा राशीनुसार असतात. सर, हालीमध्ये असं सांगितलं जातं, मी खूप ऐकलेलं आहे की गाईला चारा द्या किंवा पोळी द्या, कुत्र्याला पोळी द्या. हे काय आहे? रेमेडीचं काय तथ्य आहे, मला सांगू शकतात तुम्ही? नक्कीच. तुला हे जे तू ऐकलं आहे ते बरोबर ऐकलं आहे. अच्छा. पण हे आत्ता ऐकलेलं आहे. ओके. हे आपल्या पूर्वजांची रुटीन होती. तर ही कशी? आपले पूर्वज जे आहे ना हे ऑलरेडी ह्या गोष्टी पाळत होते. त्यांची लाईफ जी आहे ना ती ग्रहानुसार सेट होती. अच्छा. ते सकाळी लवकर उठणार, बरोबर. ते मेहनत करणार, हम्म. ते आई वडिलांना सांभाळणार, अच्छा. ते स्वयंपाक घरात बसून जेवण करणार, ते जमिनीवर बसून जेवण करणार, ते मुबलक पाणी पिणार, लवकर झोपणार. या गोष्टी त्यांच्या रुटीनमध्ये होतात. ते गाईला चारा घालून, त्यांच्या त्यावेळेस सगळ्यांच्या घरात गाई होत्या. हो. ज्यावेळेस शेतकरी पहिले गाईला वैरण टाकून यायचा, चारा टाकून यायचा, हा. नंतर जेवायला बसायचं. आणि जेवताना जर त्याच्या घरचं कुत्रं जर तिथं आलं तर त्याला ती पोळी काढून एक चतकोर पोळी तो द्यायचा. हे आपण रुटीन आपल्या गावाकडे सगळ्यांनी पाहिलेलं. ओके. तर हे आपल्याला त्यावेळेस ते त्यांच्या यूज टू होतं. अच्छा. आपल्याला खूप ऑड वाटायच्या या गोष्टी, पण त्या बरोबर आहे त्या गोष्टी. आता आम्हाला रेमेडीज मध्ये सांगावं लागतं की ऍटलीस्ट तुम्ही आठवड्यातून 2 दिवस तरी कुत्र्याला पोळी खाऊ घाला. पण अशा वेळेस क्लायंटची कंप्लेंट असते कुत्रच भेटत नाही. ते ऐकलंय मी. तर ह्या गोष्टी आहे अशा आहे. आणि प्रत्येकाने, माझं तर मत राहील की प्रत्येकाने आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. अच्छा. त्यामुळे बरेचसे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सर, तुम्ही आता जस्ट वैदिक शास्त्राबद्दल बोलले, केपी बद्दल बोलले, बट सर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीची तुम्ही केस सांगणार होते का? तुम्ही सांगू शकतात का एखादी? मेडिकल हो नक्कीच, मी सांगणारच होतो तुला. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी जी आहे ना की ज्यावेळेस एखादा डिसीज डायग्नोस्ड होत नाही. अच्छा. किंवा आपण ट्रीटमेंट देऊन सगळं झालेलं पण पेशंट बरा होत नाही किंवा कळत नाही नेमका आजार काय, अशा वेळेस मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा रेफरन्स घेतला पाहिजे. मी तुला आता एक 3-4 महिन्यापूर्वी एक आमच्याकडे क्लायंट आली, केस होती. तर तिला एक काही वर्षापूर्वी प्रेग्नन्सी राहिली होती. अच्छा. आणि 2-3 महिने प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ते मिसकॅरेज झालं. 2-3 महिन्यानंतर मिसकॅरेज झालं. अच्छा. त्यानंतर तिला प्रेग्नन्सी राहिली नाही. त्यानंतर तिला नॅचरल पण प्रेग्नन्सी राहिली नाही. आणि नंतर तिने 2 वेळेस IVF ट्राय केला, IVF ला पण प्रेग्नन्सी राहिली नाही. मग एवढे सगळे उपाय झाल्यानंतर घरच्यांनी बाकीचे पण उपाय केले. ओके. जसे की कोणाला दाखवा वगैरे असं. येस. तर आम्ही स्ट्रॉंगली याला अपोज करतो की तुम्ही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका. ओके. अशा वेळेस तुम्ही मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा ओपिनियन घेऊ शकता. ज्यावेळेस ती आमच्याकडे आली क्लायंट, आम्ही तिची ज्यावेळेस कुंडली पाहिली,
तर तिच्या कुंडलीमध्ये तिला प्रेग्नन्सी देणारा ग्रह होता चंद्र, ओके. आणि प्रेग्नन्सीला अपोज करणारा ग्रह होता मर्क्युरी. अच्छा. ज्यावेळेस तिला प्रेग्नन्सी राहिली, आम्ही तिच्या डेट्स घेतल्या, प्रेग्नन्सी कधी राहिली, मिसकॅरेज कधी झालं. ज्यावेळेस तिला प्रेग्नन्सी राहिली त्यावेळेस तिचा दशेमध्ये चंद्र ऍक्टिव्ह होता. अच्छा. म्हणजे दशा सांगतो तुला, दशा 5 प्रकारच्या असतात, सगळ्यांच्या 5 प्रकारच्या असतात. ओके. महादशा, हां. अंतर्दशा, प्रत्यंतदशा, सूक्ष्मदशा, प्राणदशा, ह्या 5 दशा आपल्या रेग्युलर सगळ्यांच्या रुटीनमध्ये चालू असतात. महादशा वर्षांची, अंतर्दशा काही महिन्यांची, ओके. प्रत्यंतदशा काही आठवड्यांची, सूक्ष्मदशा काही दिवसांची आणि प्राणदशा काही तासांची. ओके. या प्रकारे होतं. तर तिच्या कुंडली ज्यावेळेस आम्ही ॲनालाइज केली त्यावेळेस तिच्या कुंडलीमध्ये महादशा चंद्राची होती, ओके. अंतर्दशा पण चंद्राची होती आणि प्रत्यंतदशा पण चंद्राची होती. अरे बापरे, म्हणजे चंद्र फेवर मध्ये होतं तिच्या. चंद्र सगळीकडनंच तिला प्रेग्नन्सी द्यायला तयार होता आणि तिला राहिली पण होती चांगली प्रेग्नन्सी. हो. आता हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं की तिचे मिसकॅरेज कसं काय झालं. बरोबर. चंद्र प्रेग्नन्सी देणारे आणि सगळीकडनं चंद्र जर प्रबळ असेल. प्रबळ आहे आणि द्यायला तयार आहे, सगळ्या दशा चंद्राच्या चालू आहे, तर मग मिसकॅरेज झालं कसं. मग आम्ही तो दिवस पाहिला ज्या दिवशी तिचं मिसकॅरेज झालं, ओके. आणि पुढच्या दशा पाहिल्या, म्हणजे सूक्ष्म आणि प्राणदशा पाहिजे राहिली होती. तर सूक्ष्म दशा त्यावेळेस चालू होती राहूची आणि प्राणदशा मर्क्युरीची. अच्छा. जसं आपण आधीच बोललोय की मर्क्युरी तिच्या प्रेग्नन्सीला अपोज करणार अपोज करत होता. बरोबर. आणि सूक्ष्म दशा होती राहूची. राहूची. राहू हा सडन इव्हेंट घडवतो. राहू केतू हे सडन इव्हेंट घडवतात तुमच्या अच्छा. कोणत्याही राशीमध्ये सडन इव्हेंट घडवणारी व्यक्ती म्हणजे राहू केतू. ओके. ठीक. जे आहे ते राहू केतू आहे. हं. आणि मर्क्युरी तिचं प्रेग्नन्सी अपोज करणार होता हं. आणि तो दिवस पाहिला, तो दिवस होता अमावस्येचा. अरे बापरे, म्हणजे हां. चंद्र. आता बघ ना, अमावस्येचा दिवस म्हटल्यानंतर बाकीच्या घरातल्यांची कानं टवकारली, हो. अमावस्या आहे, काहीतरी वेगळं काही झालं असेल. बरोबर. पण त्यामागे लॉजिक असं होतं की अमावस्येच्या दिवशी चंद्र हा निष्फळ असतो किंवा वीक असतो. वीक असतो, क्षीण असतो. अच्छा. आणि त्यावेळेस तिचा जो पूर्ण राशीवर आणि तिच्या शरीरावर जो चंद्राचा इफेक्ट होता तो क्षीण झाला होता. अच्छा. त्याच वेळेस राहूने सडन इव्हेंट घडवला हं. आणि मर्क्युरीने इफेक्ट दाखवला. प्रेग्नन्सी अपोज होती, मिसकॅरेज घडून आणलं. अच्छा. मर्क्युरीची दशा संपली आणि लगेच केतूची दशा चालू झाली. केतूची दशा चालू झाली, केतू काय करतो, ब्लॉक करतो. अच्छा. किंवा डिटॅच करतो. केतूने ते डिटॅच केलं, तिच्या दोन्ही ट्यूब ब्लॉक झाल्या बरोबर. फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन. बरोबर. हे आता नंतर कळायला लागलं. मग नंतर हे असं इव्हेंट आम्ही सगळे कॅल्क्युलेट केले आणि त्यांना एकदा एक्सप्लेन केलं की तुम्हाला हे असं झालेलं आहे, तुम्ही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, तुम्ही प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट घ्या. आणि आमच्या रेमेडीज दिल्या त्यांना. ओके. आमच्या रेमेडीज नंतर त्यांच्या ट्यूब ब्लॉक हे असं म्हणून कळालं. आता त्या ट्यूब ओपन पण झालेले आणि ते पॉझिटिव्ह रिझल्टकडे आता सध्या वाटचाल करतात. अरे बापरे. अच्छा, म्हणजे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी खूप छान. आम्ही मेडिकल ट्रीटमेंटला कुठं जातो नाही करत. अच्छा. आम्ही मेडिकल ट्रीटमेंट सोबत तुम्ही मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी करा, की बाकीचा इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल. कारण की ते वंश परंपरेने येतं, लिनेजने येतं, तर ते पण पाहायलाच पाहिजे. म्हणजे जसं जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर पितृदोष आहे, तो हा पिढी पिढी चालूच राहतो. जोपर्यंत तो आपण त्याची शांती करत नाही, बरोबर, तोपर्यंत तो चालूच राहतो. तो कुठंतरी तुम्हाला बाधा निर्माण करतो. अच्छा. अशा वेळेस ती शांती करावं लागते, किंवा ते पहिले तर माहिती झालं पाहिजे आहे म्हणून. नाही तर तुमच्याकडे ट्रीटमेंट पण चालू आहे, रिझल्ट पण नाही चालू आहे. सर, आता तुम्ही एक केस सांगितली, ठीक आहे, तर ही तर एक पर्टिक्युलर लोकांसोबतच असते. बट सर, स्ट्रेस नावाचा एक फॅक्टर आहे, तो आजकाल खूप दिसतो. याचं आणि ज्योतिषशास्त्राचं काही रिलेशन आहे का? नक्कीच. हे कसं? स्ट्रेस, तुम्ही लाईफस्टाईल चेंज केली ना रे, तुम्ही लाईफस्टाईल चेंज केली, तुम्हाला त्यामध्ये स्ट्रेस येणार. ओके. तुम्ही त्या ग्रहाचं रुटीन चेंज केलं, तुम्हाला स्ट्रेस येणार. तुम्ही रात्री जागले, तुम्हाला स्ट्रेस येणार. तुम्ही अननेसरी लोड घेताय, वर्क लोड, तुम्हाला स्ट्रेस येणार. स्ट्रेस म्हणजे आमच्याकडे ज्यावेळेस अॅनालाइजला कुंडली येते किंवा क्लायंट येतात, त्यापैकी 10 पैकी 7 क्लायंट हे स्ट्रेस, अंडर स्ट्रेस असतात. अच्छा. आणि ते तीच गोष्ट घेऊन आलेले असतात की वर्कलोडमुळे स्ट्रेस आहे, फॅमिलीमुळे स्ट्रेस आहे, नवऱ्यामुळे स्ट्रेस आहे, बायकोमुळे स्ट्रेस आहे, किंवा पॅरेंट्समुळे स्ट्रेस आहे, किंवा जॉब लागत नाही म्हणून स्ट्रेस आहे. पण स्ट्रेस कॉमन. ओके. हां. प्रॉब्लेम्स वेगवेगळे, स्ट्रेस कॉमन. आम्ही ट्रीटमेंट करताना किंवा ज्यावेळेस उपाय सांगतो ना, आम्ही स्ट्रेसचा उपाय करतो आधी. अच्छा. मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके.
म्हणजे यांना ही सवय लागलेली असते स्ट्रेस घ्यायची. स्ट्रेससाठी खूप चांगलं आहे, म्हणजे आताचा चांगला रिझल्ट भेटतो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. आताचे जे यंग एजमध्ये जे सुसाईड आहे, अशा लोकांनी तर मी म्हणतो 100% ॲस्ट्रॉलॉजीचा सल्ला घ्यायला पाहिजे. अच्छा. त्यांचा स्ट्रेस 100% ॲस्ट्रॉलॉजीने कमी होऊ शकतो किंवा नील होऊ शकतो. स्ट्रेस घ्यायची टेंडन्सी नील होती आणि एक तुमच्या शरीराला एक वळण लागतं की स्ट्रेस न घ्यायचं. ओके. हां. हे ॲस्ट्रॉलॉजीचं कन्सल्टेशनमध्ये तुम्हाला भेटून जातं. ओके. कारण की आता सुसाईडचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे. हं. आमच्याकडं येणारे बरेचसे जे क्लायंट आहे हं. त्यांच्या ते ॲक्च्युली सांगतात आम्हाला की आम्हाला सुसाईडचे थॉट्स येत आहेत ओके. किंवा आता सगळं संपलंय, हं, हं, हं. याच्या पुढे ऑप्शन नाही आहे, कुठं रस्ता दिसत नाही, मार्ग दिसत नाही. अच्छा. अशा वेळेस त्यांच्या डोक्यात सुसाईडचे थॉट्स असतात. तर ते पहिले आपल्याला ती ट्रीटमेंट मनाची करावी लागते. ओके. चंद्र तुमचं मन आहे, हो. तुम्हाला चंद्राची ट्रीटमेंट केली तर मन रिपेअर होतं. हो. तर ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून म्हणजे जी स्ट्रेस आहे ना, तो खूप मोठा एक आजार आपल्याला ह्या आताच्या यंग जनरेशनमध्ये दिसतोय. तर त्याला आपण कॉम्पेन्सेट करू शकतो किंवा नील करू शकतो आपण ॲस्ट्रॉलॉजी मार्फत. सर, आता जस्ट आपल्याला एक ऑडियन्सचा एक मेसेज आलेला आहे बरं. की आपण जो परदेशात जाण्याचे योग हे कुंडलीतून बघू शकतो का? निश्चितच अच्छा. परदेशात जायचे योग कुंडलीमध्ये ऑलरेडी मेन्शन असतात. ओके. तर ते आपण निश्चितच परदेशात जायचे योग आपण कुंडलीतून माहिती करून घेऊ शकतो. अच्छा. कधी ते पण कळतात. ओके. पण आता आमच्याकडे एक कुंडली आली होती, म्हणजे ती बऱ्याच दिवसापूर्वी अॅनलाइज व्हायला पाहिजे होती, पण ती खूप लेट आमच्याकडे आली. अच्छा. ओके. ठीक आहे. तर ती कुंडली आली होती की त्या कुंडलीमध्ये परदेशात जायचे खूप स्ट्रॉंग योग होते. ओके. तो व्यक्ती गेला पण परदेशात, हां. तिथं त्यांनी पैसा पण खूप कमवला. ओके. कालांतराने त्याला तिथलं ग्रीन कार्ड पण मिळालं अरे बापरे. आणि त्याचा जॉब गेला. मग तो परत मायदेशी आला, भारतात आला. भारतात आला. हां. तर मग असं का झालं? हां. जर तुम्हाला परदेशात जायची योग आहे हं. तर तुम्ही तिथं परदेशासारखंच राहा. तिथलं जर तुम्ही नागरिकत्व पत्करलं तर ते तुमचं नेटिव्ह होऊन जातं ओके. आणि तुमचे योग परदेशातले आहे. तुम्हाला आपल्या घरी राहून जर नाही योग असणार, परदेशात जाऊन जर योग असणार, तर तुम्ही तिथलं ग्रीन कार्ड घेऊ नका. ओके. त्याने ग्रीन कार्ड घेतलं, तो तिथला नेटिव्ह झाला, मग त्याचे परदेशातले योग संपून गेले. ओके. मग तो परत भारतात आला, मग त्याचे परत ऍक्टिव्हेट झालं सगळं. ओके. अच्छा. अच्छा. जर आम्हाला तुमच्यासोबत कन्सल्ट करायचं असेल बरं. तर मग कसं करावं, कसं कॉन्टॅक्ट करावा आम्ही तुम्हाला? आपण स्क्रीनवर ते खाली नंबर देणार आहे. व्ह्युअर्सला सांगू इच्छितो की आता आपल्या स्क्रीन खाली जो नंबर येतोय त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज तुमचा टाकून ठेवा. तुमचे काही क्युरीज असतील तर त्या टाकून ठेवा. तुमचं बर्थ डिटेल टाकून ठेवा. तुमचे क्युरीज टाका. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. त्यानंतर आपण पुढचं सगळं डिसाईड करू. तर मेसेज टाका. कॉल केला तर कधी कधी कन्सल्टेशनमुळे रिसीव्ह होत नाही, तर त्यामुळे मेसेज टाकला तर आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर 24 तासाच्या आत कॉन्टॅक्ट करते. सर, धन्यवाद. खूप छान इंटरव्ह्यू झाला आजचा. थँक्यू. ओके.